40 मिनिटांमध्ये 3 सामने घ्यायचे आपल्याला. गोलंदाज सज्ज होते बॉलिंग ट्रॅकला. पहिल्या ओव्हरला या ठिकाणी होती सुरुवात आणि बॉलिंग साठी दाखल झाले गेले ते विक्रम मांढरे. आवाज वाढव माईकचा थोडा डीजे वाले. सेमीफायनलची मॅच आहे. आपण नक्कीच पाहत आहेत पहिला सेमीफायनलचा सामना. दोन्ही संघ तयार होते या मुकाबल्यासाठी. पहिलं षटक घेऊन तयार आहे विक्रम मांढरे. समोर आहे टॉस देखील या ठिकाणी केला जातोय. नाणेफेकीचा कौल इथे केला जातोय. एक मोठी लढाई. लेट्स प्ले. चला खेळूया. धावा ठोकू. झेल घेऊया. घुमू दे दरिया आणि खोरी. एका दिलाने साजरी करूया पठार प्रीमियर लीगची वारी. हा आहे सेमीफायनलचा सामना. गोलंदाज देखील सज्ज होते बॉलिंग साठी. आपण जर पाहायला गेलं दोन्ही संघासाठी शुभेच्छा. स्ट्राईकला आहे मांढरदेवीचा टायगर. तर बॉलिंग मार्कर आहे फिरकीचा जादूगर. सुरुवात होतीये सामन्याला. बघत काय घडतं इथे आता. गोलंदाजीसाठी जर पाहायला गेलं गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. सुंदर मॅच. पहिल्या षटक आपण इथे नक्कीच बघतायत. विक्रम मांढरे फिरकीचा जादूगर. तर समोर आहे मांढरदेवीचा पठार परिसरातील टायगर. लेट्स प्ले. सेमीफायनल इज बिगिन. पहिलं षटक. ओ पहिलाच बॉल अतिशय सुंदर मात्र टाकला गेलाय. शतषक आहे बॉल पर्यंत. सिंगल मात्र प्राप्त केली जाते. एक धाव धावफलकामध्ये. खातं नक्कीच खोललं गेले. मांढरदेवी ऍथलेटिक फाउंडेशन संघ राजगुरू सर आज उपस्थित नाहीये तरी देखील हा संघानं सेमीफायनल पर्यंत बाजी मारली. तर दुसऱ्या बाजूला विक्रम मांढरे यांचा कमबॅक. काय कमबॅक त्यांनी केलाय. आज लगातार 3 सामने त्यांनी जिंकत प्रवेश केलाय सेमीफायनलला. शेवटी संघाने टॉस जिंकलेला आहे. निर्णय लगेच सांगा आपला. काय बॅटिंग का बॉलिंग. या वेळचा बॉल जर पाहायला गेला अतिशय सुंदर टप्पा पेश केलाय. शेवटी सगळं निर्णय सांगा आपला. बॅटिंग का बॉलिंग. पहिलं षटक आपण इथे नक्कीच बघताय मैदानामध्ये. जबरदस्त सामना इथे ऑन असताना दोन्ही संघ जर पाहायला गेलं दिग्गज संघ आहेत. त्या बाजूला आपण बघताय जयेश यांना. विक्रम मांढरे ताकदवान बॅटर आहे. समोर ताकदीचं प्रदर्शन संपूर्ण स्पर्धेत केले खेळाडूने. मोठा फटका स्लोवर बॉल यावेळेस. क्षेत्ररक्षक आहे यावेळेस झेल सुटला गेलाय. सिंगल किल्ला ते प्राप्त आपण बघू शकता. याच बॉलिंग साठी ते फेमस आहेत. एक धाव मात्र इथे प्राप्त होते. धावसंख्या मात्र पुढे सरकतीये. दोन धावसंख्येमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. मनीष एका बाजूने तर दुसऱ्या बाजूला आपण बघू शकता जयेश यांना 2 धावसंख्येमध्ये. पहिला षटक या ठिकाणी सुरू असणार आहे. मनीष जयची जोडी मैदानामध्ये खेळपट्टीवरती खेळतीये. वार घोंगावते सह्याद्रीच्या खुशीमध्ये. सह्याद्रीच्या पर्वतरांगा. सह्याद्रीचा सिंह गजतो. शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. गोलंदाज सज्जाचा बॉलिंग मध्ये पहिले षटक चालू आहे. 2 धावसंख्येमध्ये. ओहो यावेळेस हो गई गलती. हो गई भूल. इनसाइड आउट. दांडी गुल. सामन्यात असा बॅचा कट लागून बाद झालता विराट कोहली. तसा बाद झालाय तो मनीष
मांडव देवीचा फिनिशर. 2 धावा धावसंख्येमध्ये. पण नक्की बघतायत दोन्ही संघांची प्रेशर नक्कीच असणार आहे कारण की हा सामना आहे सेमी फायनलचा. 2 धावा धावसंख्येमध्ये आपण नक्की बघतायत. 1 धाव 1 बाद 2 धावा. नवीन बॅटर आले बॅटिंग साठी. तन्मय आले बॅटिंग मध्ये. या बेचा बॉल जर पाहायला गेला एक अतिशय सुंदर चेंडू मात्र बघायला मिळतोय. अप्रतिम दर्जाचा चेंडू मात्र पाहायला मिळालाय. कष्ट करणाऱ्याचे स्वप्न कधी नष्ट होत नाही. बघू शकतो खूप चांगली बॉलिंग या षटकात सेमीफायनलच्या महत्वपूर्ण सामन्यात. विक्रम मांढरे. धावसंख्या येते 2 रन्स. यावेळेचा बॉल चांगला फटका टार्गेट केलंय. 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावसंख्या वाटी येते या 4 धावा धावसंख्येत आपण बघू शकता. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावसंख्या असते ती 4 धावा. षटक क्रमांक पहिल्या ठिकाणी संपला असेल. आपण बघताय 4 धावा धावसंख्येमध्ये पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ जर पाहायला गेलं ताकदवान आहेत. मात्र हा सामना कोणता संघ या ठिकाणी विजय ठरतोय ते पाहायचे आता. तन्मय आणि जयची जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. विक्रम एका बाजूला नक्कीच आहेत. संपलाय षटक. पहिल्या दुसऱ्या षटकाला होती सुरुवात आणि बॉलिंग साठी आता प्रणव दाखल झाला गेलाय. प्रणव इम्पॅक्ट सोडलाय. प्रणवमुळे हा सामना करता. पाठिंबाच्या सामन्यामध्ये प्रणव केलेली 3 बॉल मध्ये 14 धावांची खेळी. आवाज सेट करा. आवाज सेट करा ऑपरेटर. जास्त आवाज ब्रेक होतोय. मेलेचा मानकरी 3ऱ्या सीझनचा. हा बॉल जर पाहिला हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक बन गए दर्शक. खूपच चांगली बॉलिंग मात्र केली जाते मैदानामध्ये. धावसंख्या जर पाहायला गेली स्कोर मात्र पुढे सरकलाय. धावसंख्येमध्ये आहेत त्या तब्बल 6 धावा धावसंख्येमध्ये पाहायला मिळत आहेत. 6 धावा धावसंख्येमध्ये. षटक क्रमांक 2 अंकित होतोय. गोलंदाज प्रणव. बॉलिंग ट्रॅकला आहे. समज जयेश यादव आयकॉन. सुपर ओव्हरच खेळतोय आपण इथे. 2 ओव्हर म्हणजे काय सुपर ओव्हरच आहे. 1 षटक तुमचं हुकलं. तुम्ही चुकले एकदम. आता मटकाचा आहे हा सामना. 6 धावा होत्या. 7 धावा झाल्यात. 7 धावा धावसंख्येवर. हवेमध्ये बॉल. वारा चांगला आहे. वाऱ्याच्या साईडनं बॉलला तिथे रोखण्यामध्ये यश आलंय. फलंदाज इथे मात्र बाद. दुसरा षटक या ठिकाणी जे सुरू असणार आहे. अतिशय जबरदस्त सामना या ठिकाणी जो बघायला मिळतोय. दुसरा षटक या ठिकाणी जे पाहायला मिळते 7 धावा धावसंख्येमध्ये 2 बाद. पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये चेंडू खेळला गेला. शतक असेल बॉल पर्यंत. सिंगल प्राप्त होतीये. दुसऱ्या धावायचा प्रयत्न नाहीये. एकच धाव इथे मिळतीये. 8 धावा. मित्रांनो सेमीफायनल सोपी नाही खेळणं. लीग सामने खेळणं वेगळं असतं. ही मॅच खेळणं वेगळं असतं. याच्या मला प्रेशर जर तुम्ही सांभाळला तर तुम्हाला इथे संधी आहे. 8 धावा धावसंख्येमध्ये मात्र नोंदवल्या गेल्यात.
षटक क्रमांक दुसरा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळेचा बॉल जर पाहायला गेला कव्हर मध्ये खेळला गेला शतशक्तीने आपण बघतायत. सिंगल प्राप्त होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता पूर्ण केला गेला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळेस फलंदाज झाला इथे बाद. अकरा धावा 2 बॉल शिल्लक आहेत. 11 धावा धावसंख्येमध्ये 3 बाद मैदानामध्ये आपण नक्कीच बघतायत. एका चोचीचा सामना जो रंगला गेलाय. 11 धावा धावसंख्येमध्ये 3 बाद. षटक क्रमांक दुसरा चालू आहे. किती धावा करताय तन्मय बॅटिंग साठी आलाय. तन्मय हवेमध्ये बॉल यावेळेस केलेला आहे. शतशती आपण बघू शकता. नो मॅच चेंडू मध्ये 1 धावाले दुसऱ्या धावायचा प्रयत्न केलेला आहे. 2 धावा तिथे आपण बघताय पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकतीये. स्कोर झालाय तो 13 धावा 3 बाद 13 धावा. एक बॉल बाकी. तन्मय आहे. तन्मन धन अर्पण केले. या मॅच मध्ये दोन्ही संघांनी टॉपला आलेत. 1 नंबरचा संघ तर 4 नंबर संघ. वेचा बॉल जर पाहायला गेला शतशक्तीला आपण नक्की बघता बॉल पर्यंत दाखल झाले गेलेत. सिंगल धाव इथे येताना या ठिकाणी पाहायला मिळते आणि याचबरोबर 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या असे ती 14 धावा. विजयासाठी 15 धावांची गरज. हे बघा वेळ नाहीये. एसपी सुपर जायंट्सला पण 12 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे आणि इकडे सरपंच MF मैदानात उतरलेले आहे. पटकन एसपी सुपर जायंट्सने आपले फलंदाज पाठवायचे आहेत. 12 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे एसपी सुपर जायंट्सला. काही ते एसपी सुपर जायंट्स जिंकेल, काही ते MF जिंकेल. कोण जिंकेल आता ते शेवटीच कळेल. चला एसपी सुपर जायंट्स वेळ नाही आपले फलंदाज पाठवायचे आहेत. पुढील अजून 2 सामने खेळवायचे आहेत. सेमीफायनल 2 आणि फायनल. चला MAF क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. चला एसपी सुपर जायंट्स पटकन करून आपले फलंदाज पाठवायचे आहेत. वेळ नाही आपल्याकडे. 6 वाजून गेलेत. मॅडम द्या. 12 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. स्पीड अप घ्या पटकन करा. वेळ नाहीये. थोडं वेळ करायची. चला एसपी सुपर जायंट्स आपले फलंदाज पाठवा. वेळ नाहीये.
धावांचा खेळ बाकी असेल. 15 धावांची आवश्यकता. सेमीफायनलचा आज सामना आपण बघतायत. मांडदेवी ॲथलेटिक फाउंडेशन पहिल्या पर्वाचा मानकरी टॉपला आहे. जबरदस्त मॅच इथे नक्कीच बघायला मिळते. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. काय घडतं या मॅच मध्ये बघूयात. 12 बॉल बाकी आहेत. 15 धावांची गरज आहे विजयासाठी. बारा बॉल 15 धावांची गरज विजयासाठी. काय घडणार या सामन्यामध्ये. कोणाचा विजय ठरतोय आता इथे बघूयात. 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. 15 धावांची गरज. कोणाचा विजय ठरतो या ठिकाणी. गोलंदाज सज्ज बॉलिंग मध्ये. बॅटर समीर आणि अमीर. समीर जर पाहिलं गेलं खूप लांबून प्रवास केला त्यांनी. फ्रॉम हैदराबाद खास एरोप्लेन वरून दाखल झाले या स्पर्धेला खेळण्यासाठी. 30 ते 40 हजार रुपयाचा खर्च त्यांनी केलाय. पैसा तर सर्व कमवतात पण आनंद हा पैशात नाही मिळणार. की तुमच्या किती प्रॉपर्टी असू द्यात. क्रिकेटचा खेळ फक्त आनंद देणारा ठरतो. चला वेळ वाचवा. 2 मॅच अजून बाकी आहेत. षटकाचा मारा करण्यासाठी बारा चेंडू 15 धावा. वारं चाललंय जोरदार. सामना देखील आहे तुफान. पाहायचं आता पहिल्या षटकामध्ये. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला इथे मिळती सफलता. सिल्वर डकचा शिक्का ठरलाय. समीर पहिल्याच बॉलवरती बाद झालेला आहे. मोठा झटका. सुंदर लढाई आपल्याला बघायला मिळते. अकरा चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 15 धावांची गरज आहे. SV सुपर जायंट संघ आपण इथे नक्कीच बघतायत मैदानामध्ये. वेळ काय घेताय प्लीज. वेळ घेऊ नका. मावळता सूर्य. नक्की सूर्यासारखा विश्वास ठेवा. विश्वास देऊन जाणार एकच ग्रह पृथ्वी तलावरती आहे तो म्हणजे सूर्य. आज जातो विश्वास देऊन जातो. मी पुन्हा एकदा उद्या उगवणार आहे त्याच टायमिंगला. गोलंदाज साहेब बॉलिंग मध्ये. चांगला बॉल होतोय. सेमीफायनलचा सामना आपण बघताय. शतक मात्र सुंदर केले गेले. सिंगल केला ते प्राप्त धावसंख्या जर पाहिली गेली 10 चेंडू आणि 14 धावांची गरज. 2 षटकाचा सामना आहे. पहिल्या षटक आपण इथे बघताय धावसंख्येमध्ये 1 धाव.
10 चेंडूचा खेळ बाकी असेल 14 धावांची आवश्यकता विजयासाठी. आमिर मात्र एका बाजूने आहे तर दुसऱ्या पण जर पाहिलं गेलं प्रणव मैदानामध्ये खेळत असताना त्यांना आपण पाहतायत. 10 बॉलचा खेळ बाकी असेल 14 धावांची आवश्यकता विजयासाठी. पहिला षटक या ठिकाणी आपण नक्कीच बघणार आहोत. धमाकेदार मॅच. जबरदस्त लढाई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा यावेळेचा बॉल चांगला फटका कव्हरला खेळून काढलाय. शतरशी काहीतरी सिंगल आली. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न 2 धावा इथे प्राप्त केल्या गेल्यात. या 2 धावसंख्या पुढे सरकते. स्कोर मात्र पाहायला मिळते बोर्डला. धावसंख्या असणार ती स्कोर कार्ड मध्ये 3 धावा 9 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज. 9 बॉल 12 धावांची आवश्यकता. विजयासाठी षटक क्रमांक पहिल्या ठिकाणी सुरू असणार आहे. 3 धावा धावसंख्येमध्ये गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं गेलं गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतील. स्विंग केलाय बॉल. यावेळी थर्डमॅनला चाललाय. लकी ठरलाय. क्षेत्ररक्षक धावतोय आणि बॉल पोहोचेल तिथे थर्डमॅन बॉललाईनच्या दिशेने. सीमा पार चौकार. तेज धावसंख्या पाहायला मिळते ती 7 धावा धावसंख्येमध्ये चुरशीचा सामना असणार आहे. दोन्ही संघ आपण जर पाहिलं गेलं जबरदस्त खेळ या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळत आहेत. 8 बॉलचा खेळ बाकी असेल. 8 चेंडू आणि 8 धावांची गरज. गोलंदाजीसाठी जर पाहिलं गेलं गोलंदाज या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. अप्रतिम सामना या ठिकाणी जो आपण नक्कीच बघणार आहोत. 8 बॉलचा खेळ बाकी 8 धावांची आवश्यकता असते विजयासाठी. पुन्हा एकदा चांगला फटका ड्राईव्ह केल्या बॉलला. शतशिक असेल बॉल पर्यंत एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता तिथे 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या मात्र पुढे सरकतीये. स्कोर जाऊन पोहोचतोय तो आता 9च्या घरात. 7 चेंडू 6 धावांची गरज. सूर्य गेलाय पूर्णपणे मावळत्याच्या दिशेने डोंगराच्या पलीकडे. 7 चेंडू आणि 6 धावांची गरज. ओ यावेळेचा टोलेजंग फटका. क्षेत्ररक्षक आहे आणि तन्मयनं टिपलाय. सुंदर कॅच. ऋतिक आहे कॅचच्या खाली. आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेत सर्वात जास्त चांगलं क्षेत्ररक्षण करणारा संघ तो आहे मांढरदेवी ऍथलेटिक फाउंडेशन. मॅच आता इथं पाहायला मिळते 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच आपल्याला बघायला मिळते. शेवटचे 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. अखेरचे षटक बाकी आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 बॉल 6 धावांची गरज. हा खेळ नाही फावल्यांचा खेळ आहे. मर्द मराठी मावळ्यांचा. मांढरदेवी ऍथलेटिक फाउंडेशन कोण जिंकेल सामना. शेवटचे 6 चेंडू 6 धावांची गरज आहे विजयासाठी. एक बॉल अत्यंत या ठिकाणी महत्वाचा आपण नक्की बघणार आहोत. अखेरचे 6 चेंडू. सिक्स बॉल 6. अखेरचे 6 चेंडू 6 धावांची गरज. चला मॅच चालू करा. पहिली सेमी अजून 2 मॅचेस.
6 बॉल 6 धावांची गरज. खूपच कमालीचा सामना इथे आपण नक्की बघणार आहोत. 6 चेंडू 6 धावांची गरज. पहिला बॉल यावेळी चांगला फटका समोर शतरक्षक आहे बॉल पर्यंत चांगलं शतरक्षण केले गेले. सिंगल इथला पाहायला मिळते. फेक खूप जोरात केली गेली. धावसंख्या आता पुढे जाते. कधी कधी आपल्या चांगल्या गोष्टी आपल्याला वाईट करतात आणि खूप वेगान फेक केलेली आहे. धावसंख्या वाढते. धावसंख्या मात्र पाहायला मिळते ती 12 धावा 5 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची गरज. पाच बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता असते विजयासाठी. हो बॅटची कडा आणि इथे मात्र फलंदाज बाद. मोठा झटका. पुढच्या मॅचसाठी लगेच तयार राहायचं विनंती आहे. पुढच्या सामन्यासाठी लगेच तयार राहायचं शिवतेज संघ. चार बॉलांनी आता 3 धावांची गरज आहे विजयासाठी. 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता. काय घडणार या सामन्यात. प्रतीक मात्र आपण बघतोय स्ट्राईकला असणार आहे. नॉन स्ट्राईकला आपण जर पाहिलं गेलं प्रणव या ठिकाणी असणार आहे. कशा प्रकारचा खेळ या ठिकाणी जो पाहायला मिळतोय. एसपी सुपर जायंट्स कोणताही संघ पराभूत व्हायला तयार नाहीये. थकलो नाही, थकणार नाही, संपलो नाही, संपणार नाही. असाच मात्र आज सामना जो आपण बघतायत. दोन्ही संघ चित्तथरारक सामन्यामध्ये आमने सामने उभे टाकलेत. कोण मारेल बाजी, कोण जिंकेल सामना, कोण जाईल फायनलला. ती लढाई 4 बॉल 3 वरती येताना पाहायला मिळते. एक बॉल अतिशय सुंदर आहे. 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. एक बॉल हृदयाचा ठोका चुकवतोय हा सामना. अंगावरती काटे आणणारा सामना. गोलंदाज जोशात, फलंदाज जोशात. मनगटाला मनगट, छातीला छाती भिडलेली असताना बघू शकता मान्यवरांचं देखील या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळते. यावेळेचा बॉल चांगला फोडका खेळा शतक बॉल पर्यंत पोहोचले. सिंगल मात्र पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि या स्पर्धेच्या फायनलला जाऊन पोहोचलेला आहे तो संघ एसपी सुपर जायंट संघ. या स्पर्धेत कुठेच नव्हता मात्र बघू शकता सामना विक्रम मांढरे आणि त्यांचा संघ जल्लोष करत असताना फायनलला प्रवेश केलाय. लीग मध्ये आज 8व्या नंबरला होता हा संघ. शिवतेज संघ फिल्डिंग लावून घ्यायची लगेच.